तर महाराष्ट्रात सध्या पावसाचं थैमान पाहायला मिळते। अनेक भागांमध्ये मुंबईसह आसपासच्या भागात पाऊस पाहायला मिळतो। नक्की आज पाऊस कुठे कुठे पडलाय, काय काय जाम झालेला आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। पुढील 3 दिवस कोकण किनारपट्टी आणि पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट। 8 जुलैनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झालेला दिसेल। मुंबईच्या तुलनेमध्ये पुण्यामध्ये कमी पाऊस असून घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण अधिक आहे असं देखील यावेळेला सांगण्यात आलं। मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली। पुढचे 3 ते 4 दिवस मुंबई, कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस बरसणार आहे। कुर्ल्याच्या नौपाडा परिसरामध्ये झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू झालाय। कमानी परिसरामध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली। पारेगाव प्रशासनाविरोधात मनसेनं आंदोलन केलं। कुर्ल्यातील दुर्घटनेवरून रितू तावडे आणि किशोरी पेडणेकरांमध्ये बाचाबाची झाली। घरात बसून आरोप करू नका, रितू तावडेंनी पलटवार केलाय, तर पेडणेकरांनी तावडेंना रील महापौर म्हणून हिणवलेलं आहे। भांडूपमध्ये अमित साठमांना मनसे कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। अंधेरी रेल्वे स्थानकातही भर पावसात मनसेचं आंदोलन, तर तिकडे नौपाडा झाड कोसळल्याच्या घटनेविरोधात मनसे आक्रमक। महापौरांनी समजूत काढल्यानंतर मनसेचं आंदोलन अखेर मागे। कुर्ल्यातील दुर्घटना सहाय्यक आयुक्तांच्या निष्काळजीपणामुळे घडली। वृक्ष छाटणी संदर्भात पत्र देऊनही सहाय्यक आयुक्तांचं दुर्लक्ष। भाजपच्या अमित साठमांकडून संबंधित पत्र ट्विट। संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाच पाहिजे, साठम यांची मागणी। मुंबईत झाड कोसळून आणखी एकाचा मृत्यू। आरे कॉलनीतली झाड कोसळून तरुणाचा मृत्यू, तर आरे कॉलनीत काल कोसळलं होतं झाड। गोरेगावमधील एमजी रोडवरती मोठं झाड कोसळलं। दुर्घटनेत 2 महिला गंभीर जखमी। योग्य छाटणी न झाल्यानं झाड कोसळल्याचा स्थानिकांचा। पुण्यामध्ये डांबरी रस्त्याच्या मधूनच जमिनीला भेगा। तळेगाव दाभाडेमध्ये विकास कामांची पोलखोल। प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला। परिसरात भीतीचं वातावरण। तर सध्या कोकणामध्ये देखील जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नद्या ज्या आहेत त्या पात्राबाहेर आलेल्या आहेत। इशारा पातळी अनेक ठिकाणी नद्यांनी ओलांडलेली आहे। नक्की काय घडतंय पाहूया टॉप 9 मध्ये। सततच्या पावसाचा मुंबई गोवा महामार्गाला फटका बसलेला आहे। खड्ड्यांसह रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला। नागोठणेच्या सुकेळीजवळ वाहतूक ठप्प झाली। खोपोली पालीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला। सिंधुदुर्गच्या जानवली परिसरामध्ये मुंबई गोवा महामार्गावर पावसाचं पाणी साचले। पाण्याचा निचरा करण्यासाठी हायवे प्राधिकरणाकडून कोणतीही उपाययोजना नाही। वाहन चालकांची कसरत। कोकणात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतो। रायगडमध्ये 3 नद्यांनी ओलांडली धोका पातळी। ठाणे, पालघरमध्येही नद्यांचा जलस्तर वाढला। कुंडलिका नदीला मोठा पूर, तर पाताळगंगा नदीनेही ओलांडली मर्यादा। शिवाय महाडमध्ये सावित्री नदी इशारा पातळीच्या जवळ। पेन तालुक्यात बाळगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। बाळगंगा नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटलेला आहे। तरणखोप, बारीवाडी, राधाकृष्णवाडी, खरोशी, दूरशेत आणि वरसई या नदीकाठच्या गावांकडे जाणारे रस्ते पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीला फटका बसला। मानगाव बामनोली मार्गाला पुराच्या पाण्याचा विळखा पडलेला आहे। अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय। नदी नाले दुथडी भरून वाहत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। रत्नागिरीतील गुहागर विजापूर मार्गावर पावसाचा फटका पाहायला मिळतोय। मिळझोळी येथे रस्ता पाण्याखाली गेला। रस्त्याचा पाणी काही भाग पाण्याखाली गेल्यानं वाहतूक संथ गतीनं सुरू आहे। सावधगिरीनं प्रवास करण्याची वाहन चालकांवर वेळ आली। रायगडमध्ये रोहा नागोठणे मार्गावरील भिसे खिंडीमध्ये दरड कोसळली आहे। भिसे खिंडीतील वाहतूक 3.5 तासांपासून ठप्प आहे। प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम सुरू आहे। चिपळूणमध्ये मुसळधार पावसाचा कहर। रस्त्यावर पाणीच पाणी, गटार तुडुंब भरलेली आहेत। शहरातील अनेक भाग जलमय झाले। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पाणी साचल्यानं वाहन चालक आणि नागरिकांची गैरसोय पाहायला मिळते। तर चिपळूणमध्ये एनडीआरएफचं पथक दाखल झालंय। प्रशासनाकडून आपत्कालीन तयारी सुरू। चिपळूणमध्ये पावसाचा जोर वाढलाय। बाजार पुलाला पाणी टेकलेलं आहे। वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होते। बाजारपेठेमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थितीची भीती वर्तवली जाते। तर शहरी भागामध्ये देखील मुसळधार पाऊस पाहायला मिळतो। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहिल्या। नालासोपारा रेल्वे रुळावरती पाणी साचलं। नालासोपारा पूर्वच्या परिसरही पाण्याखाली। एका नागरिकानं संपूर्ण परिस्थिती मोबाईलच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली।
नालासोपारा पूर्व आचोळा रस्ता पाण्याखाली, विरार नालासोपारा वसईला जोडणारा हा मुख्य रस्ता पाण्याखाली, नालासोपारा सेंट्रल पार्क रेल्वे स्थानकावर परिसर, तुळींज आचोळा परिसरातही गुडघाभर पाणी. दरम्यान या साचलेल्या पाण्यामध्ये काही तरुणांची हुल्लडबाजी. वसई विरारमध्ये पावसाची उसंत, मात्र परिसर अद्यापही जलमय. मिठागराला पाण्याचा वेढा, शेकडो कुटुंबांना अतिवृष्टीचा फटका. TV9 बातमी दाखवल्यानंतर वसई विरार पालिकेला आरोग्य विभागाकडून त्याची दखल घेण्यात आली. वसईच्या श्रीपाल वन हाऊसिंग सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली, 12 दुचाकींवर भिंत कोसळल्यानं मोठं नुकसान. KDMCच्या कॅन्सर रुग्णालयाच्या बेसमेंट खोदकामादरम्यान शेजारील 2 इमारतींची संरक्षक भिंत कोसळली. 30हून अधिक कुटुंब घराबाहेर, रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण. महापालिकेकडून 30 ते 32 कुटुंबांचं तात्पुरतं स्थलांतर. मुंब्र्यातील सेंट मेरी शाळेची संरक्षक भिंत कोसळली, बाजूच्या इमारतीतील पार्क केलेल्या 3 गाड्यांचं नुकसान. दुर्घटनेमध्ये सुदैवानं कुणीही जखमी नाही. भिंत पडल्याचा CCTV समोर. कल्याण ग्रामीण भागामध्ये पाणी तुंबल्यानं आमदार राजेश मोरे आक्रमक, कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना इशारा. कल्याण ग्रामीण मतदारसंघात मुसळधार पावसानंतर अनेक ठिकाणी पूरस्थिती, कामात हलगर्जीपणा खपून घेणार नाही असा इशारा. पावसामुळे भांडूपमध्ये रस्ता खचल्याचा प्रकार, संबंधित बिल्डरवर कारवाई करणार महापौर ऋतू तावडेंचा इशारा. तर बिल्डरनेही पालिकेकडे बोर्ड दाखवलं, फुटपाथचं बांधकाम चुकीच्या पद्धतीनं केल्याचा दावा. मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती लागल्यानं पालिका प्रशासनाची पळापळ, दुरुस्तीची प्रक्रिया हाती. गळतीचं कारण अद्याप अस्पष्ट.